जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आता रेशन कार्ड धारकांना दरमहा 1,000 रुपये मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. तर सरकारी योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्यांसह दरमहा 1,000 रुपये दिले जाणार आहेत. तर सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगतो. तर सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना आणत राहते, जेणेकरून लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. यावेळी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणली. या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्यांसह दरमहा 1,000 रुपये दिले जाणार आहेत. तर सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ही जी योजना जाहीर केली आहे, या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल अशी अपेक्षा आहे. ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, ज्यांच्यासाठी ही योजना सर्वात फायदेशीर ठरू शकते, कारण या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना अन्नधान्यांसोबत दरमहा 1,000 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत रेशन देणे नव्हे, तर गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे याचा उद्देश असणार आहे. या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळेल जे सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणार आहेत. तर निकष काय असणार आहे? तर सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला भेट द्यायची आहे. अर्ज करण्याची जी काय प्रक्रिया आहे ती खूप सोपी केलेली आहे. अर्ज करण्यासाठी आपल्याला रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. आणि ही योजना म्हणजेच अर्ज करायची जी तारीख असणार आहे ती 1 जून 2025 पासून अर्ज करण्यासाठी सुरू होणार आहे. अर्ज करायला सुरू झाल्यानंतर त्याची सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केली जाईल. तर अर्ज कसा करायचा त्याची वेबसाईट मी इथं दाखवतो. तर जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती आलेलं आहे. तर फूड सिव्हिल सप्लाईज अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट म्हणजेच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. त्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे वेबसाईट ओपन केल्यानंतर रेशन कार्ड नवीन योजना 2000 जो काही पर्याय आहे हा इथे उपलब्ध होणार आहे. जसं की इथे माहिती झालं, त्यानंतर नागरिक विषय इथेच एक ऑप्शन ओपन होईल 1 जून 2025 पासून. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला रेशन कार्ड नंबर टाकून सगळे डॉक्युमेंट जसं की रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र सगळे कागदपत्र अपलोड करून आपल्याला हा फॉर्म इथे सबमिट करायचा आहे. तर 1 जून 2025 पासून फॉर्म ऍक्सेप्ट करायला सुरू होतील. जेव्हा ऍक्सेप्ट करायला सुरू होतील तेव्हा डिटेल फॉर्म कसा भरायचा आणि सबमिट कसा करायचा त्यावरती मी नक्की व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा. रेशन कार्ड धारकांना 1,000 प्रति महिना सरकारतर्फे दिले जाणार आहेत. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्या रेशन धारकांना शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या टॉल मी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.